शिखरापेक्षाही. तुमच्या वडिलांनी आधी जनता पक्ष, मग जनता दल, काँग्रेस, अपक्ष आणि आता भाजप. तर भाजपमध्ये किती काळ पाचपुतेंचा मुक्काम राहणार? ते कायमच राहील जर काय अडचण नाही आली तर. तुम्ही पहा, वडिलांनी जी सुरुवात केली, मी तसं म्हणलं, त्यांनी 80ला राजकारणात आलते. खरं. तसं त्यांना 78ला उमेदवारी मिळाली होती. त्यांचं वय बसत नव्हतं. बरं. ते त्यावेळेस युवकचं काम करत होतं जनता पार्टीचं. तुम्ही विचार करा, 80पासनं ते ही सगळी झालं, म्हणजे 78पासनं राजकारणात, 78पासनं 91पर्यंत आम्ही कधीच पक्ष बदलला नव्हता. 91ला तिथे प्रॉब्लेम असा झाला, जनता दलात वडील होते आणि वडील खूप चांगलं काम करत होते, थर्ड टर्म आमदार होते त्यावेळेस, आणि त्यांना विरोधी पक्ष नेता करणार हे आधी ठरलं होतं. आणि ऐन वेळेस आय थिंक निहाल अहमद का कोण होतं, त्यांना विरोधी पक्ष नेता करण्यात आलं होतं. त्यावेळेस अनेक लोकांनी एल्गार केला आणि वडिलांबरोबर एकट्याने बाहेर पडले. ते त्यांच्याबरोबर 9 आमदार बाहेर पडले होते. आणि ह्यांनी मग पवारसाहेबांचं नेतृत्व स्वीकारलं. 91ला पवारसाहेबांचं नेतृत्व स्वीकारल्यानंतर थेट 2014ला निर्णय घेतला. 25 वर्षात माणसं रिटायर होतात. 25 वर्ष एका कुटुंबाच्या मागे राहिलो होतो, एका नेतृत्वाच्या मागे राहिलो होतो. तिथे अडचणी झाल्यामुळे आम्हाला बाहेर पडावं लागलं. जर इथे अडचणी नाही झाल्या तर पाचपुते कुटुंब कायम इथेच राहील. बरं, ह्या इलेक्शनमध्ये तुमचा लुक फार चर्चेमध्ये होता.